नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांना एक चालू बिल जरी भरलं तरी देखील त्याची वीज कापली जाणार नाही, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. ते अकोल्यातील अकोट गाडीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते आणि फडणवीसांच्या या घोषणेनं राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. कुंदन, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा या संदर्भात मी आपल्याकडून जाणून घेणार आहे. तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती देऊयात. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आपण यावेळेला पाहतोय, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केलेली आहे. या घोषणेनुसार एक जरी चालू बिल भरलं तरी देखील शेतकऱ्यांची वीज कापणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं असलेल्या आपल्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे. कुंदन जाधव यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत, अधिक माहिती देतात. कुंदन, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी अशा प्रकारची घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली, काय म्हणतात उपमुख्यमंत्री? बरोबर आहे. हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल, कारण की मोठ्या प्रमाणात सध्या वीज बिल कापणी सुरू आहे आणि त्यामुळं शेतकरी तसं झाले. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि याला पाण्याची गरज शेतकऱ्यांना फार महत्वाची असते. पण अशाच वेळी आता वीज बिल न भरल्यामुळं वीज कनेक्शन कापल्या जातात. त्यामुळं त्रस्त शेतकऱ्यांना आता हा दिलासा म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आताच घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल एक जरी भरलं गेलं किंवा चालू बिल जरी भरलं गेलं तरी त्यांचं वीज कनेक्शन कापल्या जाणार नाही. ही मोठी घोषणा म्हणता येईल. बरोबर आहे कुंदन. मात्र न्यूज 18 लोकमत देखील सातत्यानं पाठपुरावा केलेला होता. अनेक शेतकऱ्यांची वीज बिलं जी आहेत ती किंवा वीज कनेक्शन जे ते तोडण्यात आलेलं होतं आणि त्यांना देखील त्यामुळे आता निश्चितच दिलासा मिळणार. न्यूज 18 लोकमतनं अशा शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली होती आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी मात्र या संदर्भात सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरच कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. संसदच 2 राज्यांच्या सीमांबाबत निर्णय घेऊ शकते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत तसा अर्ज न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र या अर्जावरती महाराष्ट्र सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. 2014च्या एका ऑर्डरला रिकॉल करण्यासाठी हा अर्ज करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळून लावला जाईल असा विश्वास या सुनावणीतले वकील ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान आज खंडपीठामध्ये न्यायमूर्ती उपस्थित नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे. उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 सेक्शन 7 आणि सेक्शन 8 तसेच बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट सेक्शन 3 ज्याप्रमाणे हा बाउंड्रीज डिमार्केट झालेले आहेत, हे सेक्शन्स आपण चॅलेंज केलेले आहेत. मग हे सेक्शन्स असे दाव्यामध्ये चॅलेंज करता येतील का नाही, हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. यामध्ये आपली केस चांगली आहे. हा अर्ज निश्चितच सुप्रीम कोर्ट फेटाळून लावेल आणि हा आपला दावा पुढे सुनावणीसाठी लागेल आणि एव्हिडन्स रेकॉर्डिंग वगैरे होऊन फायनल आर्ग्युमेंट्स यामध्ये होतील. तर वकिलांची प्रतिक्रिया तर आपण पाहिली. त्यानंतर ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आणखी अपडेट्स देतात. ज्ञानेश्वर, एका बाजूला जतवरती वक्रदृष्टी तर दुसरीकडे मात्र सीमा भागाबाबत सुरू असलेल्या कर्नाटक सरकारनं थेटपणे आक्षेप घेतलेल्या न्यायालयाच्या सुनावणीवरच काय यावेळेला पुन्हा एकदा अर्ज करताना दावा करण्यात येतोय कर्नाटक सरकारकडून? सीमा प्रश्नाबाबत जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र एकूणच या सुनावणी बाबत सुद्धा आहे ते कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा दावा आहे तो या सीमा भागावरती आहे, तो प्रामुख्याने दिसून येते आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा कल सुद्धा आहे तो या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे कर्नाटक सरकार कुठंतरी आता बॅकफूटवरती आल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच या संदर्भातले आक्षेप आहेत ते कर्नाटक सरकारकडून आहे ते वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये नोंदवण्यात येतं. आता तरी सर्वोच्च न्यायालयाला त्या एकूणच सुनावणी घेण्याचा अधिकार आहे का, अशा पद्धतीचा सवाल करत एक अर्ज सुद्धा आहे तो कर्नाटक सरकारनं न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे. मात्र या अर्जावरती सुद्धा महाराष्ट्र सरकारने तीव्र असा आक्षेप घेतलेला आहे. तो अर्ज फेटाळून लावावा अशा पद्धतीची मागणी आहे ते एकूणच केल्याचं पाहायला मिळतं. खरं तर महाराष्ट्र सरकार आता पुन्हा एकदा सीमा प्रश्नाबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि हा
एकूणच निकाल आहे तो कर्नाटक सरकारच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आपलं पारडं जड आहे ते कायम ठेवताना पाहायला मिळते आणि यातूनच हा आक्षेप आहे तो कर्नाटक सरकारकडून घेतला गेल्याचा एकूणच प्रकार आहे तो दिसून येते आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात तिथले विरोधी पक्ष सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री बोमई आहे ते वारंवार आहे ते महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार करताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. म्हणजे एकंदरीतच सीमा प्रश्न जो आहे सीमावाद जो आहे तो आणखी पेटणार आहे कारण दावे प्रतिदावे पुन्हा एकदा या संदर्भातले सुरू झालेत. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढलेली आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावरती दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणालेत. पाण्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्र दृष्टी टाकल्याचं स्पष्ट होत आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली एक मिंधे सरकार आहे. कोणाला मुंबई तोडायची आहे, कोणाला महाराष्ट्राची गावं आणि जिल्हे तोडायचे आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या 3.5 महिन्यापासून जोरात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री अशा तऱ्हेची भूमिका घेत असतील ती भूमिका निश्चितपणे चुकीची आहे. त्या भूमिकेचा एक निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये जी 40 गावं आहेत ती 40 गावं महाराष्ट्राची आहेत, आमची आहेत, आमची राहणार आणि अशा तऱ्हेचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला. आता भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातली मराठी माणसं आमची शिवसैनिक आम्ही रस्त्यावरती उतरू आणि वेळ पडली तर कर्नाटकच्या सीमा हद्दीपर्यंत जाऊ आणि ज्यावेळेला जत तालुक्यातली ही गावं घेण्याचा प्रयत्न केला तर जत तालुक्याच्या सांगलीच्या पाठीशी आम्ही समोर महाराष्ट्र उभा राहील. शिवसेना उभा राहील अशी माझी निश्चितपणे भूमिका आहे. मंत्र्यांची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे. त्या विभागातील काही प्रश्न असतील, काही विषय पेंडिंग असतील तर ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आणि तुम्हाला माहितच असेल की आत्ताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी सीमा आंदोलनामध्ये तुरुंगवास भोगलेला आहे. ते स्वतः त्या आंदोलनामध्ये बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही. चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. नहीं, इसमें कोई राजकीय भूमिका नहीं है. अगर आप ज्यादा विश्लेषण करोगे तो उसमें जाने की जरूरत नहीं है. सिर्फ यही बात है कि तेजस्वी यादव जी हमारी एज के एक युवा नेता है. अच्छा काम चल रहा है, डेप्यूटी सीएम है बिहार के और काम आगे लेके जाने को कुछ बातचीत हो सकती है, अच्छे कामों पे चर्चा हो सकती है. आपकी तरफ से क्या एजेंडा है मुख्य तौर पे? नहीं, मेरा यही एजेंडा है कि काफी दिनों से हमारी बात फोन पे चलती रही है. जब हमारी सरकार थी और तब वो वहाँ विपक्ष में थे तो एक दूसरे को एक सलाह मशवरा चलता रहता था. तो आज पहली बार शायद हम मुलाकात करेंगे और यही बात होगी. काफी सारे विषय है, पर्यावरण है, क्लाइमेट क्राइसिस है, इन पे सारे पे बातें हो सकती है, इंडस्ट्रीज पे. पण एक मला वाटतं आज मला सकाळी जी बातमी ठळक ऐकू आली ती होती की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झालेली आहे. बरोबर ना? आणि ते एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे. म्हणजे तुम्ही बघा, राज्यात ओला दुष्काळ आहे, राज्यात बेरोजगारी वाढत आहे, राज्यात लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे. पण ह्या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला महाराष्ट्रासाठी एक तास पण नाहीये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी. गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत. म्हणजे पहिले आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं, पण कुठेही महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे अर्धा तास देखील नाहीये. नाही, बरोबर आहे. आता काय झालेलं आहे की मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे. दुसऱ्या राज्याबद्दल आपत्ती नाही, तिथे जाऊन प्रचार करावा. पण महाराष्ट्राचं देखील मंत्रिमंडळाची बैठक जी गरजेची असते, जसं मी सांगितलं ओला दुष्काळ असेल, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक आहे ती रद्द झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी 1 तास जर दिला तर चुकीचं झालं नसतं काही, असं मला वाटतं. जिस राज्य में हमारे पहले विधायक को लेके गए, फिर इंडस्ट्रीज को लेके गए, आज वहां पूरा कैबिनेट गया है. दुख इस बात का नहीं है कि प्रचार हो रहा है, प्रचार तो होना जरूरी है, हर एक पक्ष को अधिकार है प्रचार करने का, लेकिन महाराष्ट्र की जो विधिमंडल है, महाराष्ट्र की जो मंत्रिमंडल है, कैबिनेट है, उसकी बैठक तो होना जरूरी है. महाराष्ट्र के लिए 1 घंटा तो निकाल सकते हैं. आदित्य, भाजप विरोधी जी केंद्रीय विरोधकांची जी मोड बांधायची आहे त्याचं नेतृत्व आता आदित्य ठाकरे. नाही, ह्याच्यात तुम्ही थर्ड फ्रंट वगैरे जास्ती आता जाऊ नका. आज आम्ही अनेक दिवस फोनवर वगैरे चर्चा करत होतो, एवढीच बैठक आहे. थर्ड फ्रंट किंवा वेगळं काही ह्याच्यात होत आहे का, आता मी त्याच्यावर काही सांगू इच्छित नाही. मोठे नेते त्याच्यावर चर्चा करतील, पण आज ही भेट जी आहे ती स्पष्टपणे 2 तरुण लोकांमध्ये आहे. 32-33 आमचं वय आहे, त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे, थोडं कामावर चर्चा होऊ शकते. ज्या लालू प्रसादांनी राम मंदिराचा रथ अडवला होता त्यांच्याच मुलाला जाऊन आता तुम्ही भेटणार, हेच बाळासाहेबांचं. मला वाटतं ज्यांनी पीडीपी सोबत युती केलेली त्यांनी आमच्यावर टीका करू नये. ज्यांनी इतर लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली, त्यांच्या सोबत युती केली अन्य राज्यांमध्ये, त्यांनी आमच्यावर टीका करू नये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जतमधल्या 25 गावांवर दावा सांगितलेला आहे. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या दृष्टीनं कालच बैठक घेतली 2 दिवसापूर्वी, आणि आज कर्नाटकचा सीएम मात्र 25 गावावर सांगतो. काय जे राज्यपाल महाराष्ट्राचे असूनही महाराष्ट्राचं सतत अपमान करत राहतात, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवू आम्ही? आणि म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे त्यांची स्पष्ट भूमिका काय, त्याच्यावर पुढे ठोस कारवाई काय होणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टात ह्याच्यात पुढे काय आपण पावलं टाकतो हे महत्वाचं. पण जसं मी सांगितलं ना की जे राज्यपाल आमच्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचाच अपमान करतात, त्या सरकारकडून काय अपेक्षा राहील. तर यावेळेला आदित्य ठाकरे स्वतः बोलत होते. बिहारचा दौरा त्यांचा चर्चेमध्ये असताना या भेटीगाठी नेमक्या तेजस्वी यादव यांच्यासाठी कशासाठी या संदर्भामध्ये बोलत असताना यापूर्वीपर्यंत आम्ही एकमेकांशी फोनवरून बोलत होतो, एकमेकांना सल्ला दिला जात होता, मात्र प्रत्यक्षामध्ये भेटण्यासाठी जात असल्याचं आणि थर्ड फ्रंट संदर्भामध्ये कुठलीही चर्चा होणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना थेटपणे सांगितलं. तर आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा हा सध्या चर्चेचा विषय, तर दुसरीकडे राज्यातली मंत्रिमंडळाची असलेली बैठक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यावरती देखील आदित्य यांनी थेटपणे टिप्पणी केलेली आहे. तर आज दुपारी 3 वाजता बिहारमध्ये गेल्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी देखील ते जाऊन थेटपणे चर्चा करणार आहेत. तर बिहार दौऱ्यावरती गेल्यानंतर मात्र काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण त्या ठिकाणी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर विरोधकांची मोठ बांधण्याची तयारी आहे का असा प्रश्न ज्यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी विचारला त्यावेळेला त्या संदर्भात इतक्यात बोलणं शक्य नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तर गुजरातमधील प्रचारासाठी दौरा रद्द करण्यात आलेला होता. सरकारकडे राज्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी सध्याच्या सरकारवरती टीका केलेली आहे. राज्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे देखील आदित्य यांनी लक्ष वेधलेलं आहे. तर गुजरातमधील प्रचारासाठी बैठक रद्द करणं याविषयी देखील विशेष टिप्पणी त्यांनी यावेळेला माध्यमांशी बोलताना केलेली आहे. तर बिहार दौऱ्यावरती जात असताना तेजस्वी यादव यांच्यासोबत असलेली एकंदरीतच भेट ही अतिशय महत्त्वाची आणि या दौऱ्यासंदर्भातच अगदी काही क्षणांपूर्वी संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. याच्याकडे बिहार दौरा म्हणून बघू नका. आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, तरुण नेते आहेत, युवा नेते आहेत, तुम्ही बिहार दौरा म्हणून न बघता त्याला एक राष्ट्रीय दौरा म्हणून त्याला महत्त्व दिलं पाहिजे. या देशामध्ये जे तरुण प्रमुख नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्य बरं का अनेक विभाग काम करत आहेत, तेजस्वी यादव ह्यांनी नितीश कुमार यांच्या मदतीनं बिहारमध्ये राजकीय परिवर्तन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5 वर्षापूर्वी केलं होतं, आता परत एकदा आम्ही करण्याच्या तयारीमध्ये आहोत. तर या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर मुनगंटीवारजी, यावेळेला आदित्य यांचा दौरा जो आहे तो पाहिला जातोय, तर दुसरीकडे संजय राऊतांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देताना विशेष टिप्पणी केलेली आहे की 2 महत्त्वपूर्ण नेते एकमेकांना भेटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काय आपली प्रतिक्रिया त्यांच्या या दौऱ्यावर? नाही, त्यांचा दौरा मला माहित नाही. आणि आदित्यजी बिहारमध्ये गेलेत एवढं ऐकून आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. बर. आणि बिहारमध्ये जाऊन मुंबई कॉर्पोरेशनसाठी बिहारी लोकांची ते मदत घेत आहे.
म्हणजे पहिल्यांदा बिहार हे त्यांच्यासाठी शत्रू राज्य होतं. आता मात्र त्यांच्या लक्षात आलं की यांची मदत घेतल्याशिवाय मुंबई कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकण्याची जी शक्यता आहे ती शक्यता लक्षात घेऊन आता बिहारमध्ये जाऊन बिहारी मतदारांना अशा पद्धतीने आकर्षण करण्यासाठी ते गेले आहे. बर, तुम्हाला माहित असेल की मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 14,52,000 मतं होती आणि शिवसेनेला 14,45,000 मतं होती. पण त्यांच्या 84 जागा आल्या, आमच्या 82 आल्या. पण या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांची शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र येऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकण्याचा निर्धार केलाय आणि त्यांनी निर्धार केलाय कारण त्यांना सत्ता सोडायची नाहीये. जनता ठरवेल ते निश्चित होणार आहे. जनतेने जागा कौल दिला त्याच्या बाजूनी निकाल लागेल. पण त्यांचा महाराष्ट्राच्या जनतेवर आता विश्वास कमी आहे. आता ते बिहारच्या माध्यमातून मदत करून जिंकण्याची तयारी करतात. बरं, बिहारच्या माध्यमातून ते मदत करतायत असं आपलं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सरकारनं जी बैठक आज रद्द केलेली आहे ती गुजरातच्या त्या ठिकाणी असलेल्या प्रचारासंदर्भामध्ये निर्णय घेत राज्यातल्या जनतेचं काहीही या सरकारला घेणं देणं नसल्याचाही आरोप करतात यावेळेला आदित्य ठाकरे. सुधीरजी, त्यांचा आरोप करताना त्यांना पॉलिटिकल अल्झायमर झाल्यासारखा आरोप आहे. त्यांना हे माहित नाही की निवडणुका नसताना मागच्या सरकारमध्ये कितीदा कॅबिनेट व्हायचं. यांनी तर अधिवेशन घेऊ दिले नाहीत. कॅबिनेट तर सोडा, जनतेचं प्रश्न सोडवण्याचं जे सर्वात महत्वाचं आयुध आहे ते म्हणजे अधिवेशन. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येतात. वर्षाला 5 दिवस अधिवेशन सुद्धा घेतलं नाही आणि ते कॅबिनेटवर बघायला निघाले. मला असं वाटतं की हे पॉलिटिकल अल्झायमर आहे. ही राजकारणामध्ये विस्मरण व्हायचा हा आधार आहे. त्यांच्या कॅबिनेटची जरा यादी काढा आणि ते देत नसतील तर मी काढायला सांगतो. बरोबर आहे. कोणत्याही निवडणुका नसताना जर तुम्ही कॅबिनेटमध्ये घेत नव्हता याचा अर्थ काय असा आहे की कॅबिनेट हे गुजरात निवडणुकीमुळे नव्हे तर विषयाची सूची तयार करावी लागते. कॅबिनेट याचा अर्थ काय विषयाचे निर्णय ताबडतोबच या सरकारमध्ये होत असल्याने प्रलंबित विषय जशी येतील तसे निर्णय होतात. आणि या कॅबिनेट नसल्याने आता काहीतरी राज्याचा विकास थांबला असं म्हणणं हास्यास्पद आहे. आणि मला वाटतं की असं टीका करण्यासाठी म्हणून चांगले मुद्दे शोधले पाहिजे ज्याच्यात सत्यता आहे. टीका करायची म्हणून कधी सांगायचं की हे उद्योग निघून गेले मग आपल्याला लक्षात यायचं की ते उद्योग कधी आलेच नव्हते. कपोकल्पित कथा करायच्या, अफवा पसरवायच्या, दंतकथा पेरायच्या. हे जे काही लोकांना हाताशी धरून जे चालू आहे हे गैर आहे. हे बरोबर आहे. राजकीय अल्झायमर झालेला आहे आणि त्या पोटीच अशा प्रकारचे आरोप करत असल्याचं आपलं म्हणणं आहे. सुधीर भाऊ धन्यवाद. न्यूज 18 लोकमत बरोबर आपण बोललात त्यासाठी. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंभूराज देसाई, राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याचं आदित्य ठाकरे यावेळेला म्हणतात आणि त्यामुळेच महत्त्वपूर्ण बैठका देखील रद्द केल्याचा थेटपणे आरोप सरकारवरती ते यावेळेला करतात. शंभूराज, आता त्यांना आरोप करण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलंही दुसरं काम आता राहिलेलं नाही. मी आता माननीय वनमंत्री मुनगंटीवार साहेबांची रिॲक्शन ऐकत होतो. त्यांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे की वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. आता 5 पूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी झालेली आहे. सर्व महत्वाचे विषय या बैठकीमध्ये आपण चर्चा करून निर्णय केले आणि त्याच्यानंतर सुद्धा दैनंदिन 18 तास सीएम साहेब डेप्युटी सीएम साहेब काम करत आहेत. राज्याच्या हिताचं काम, राज्यातलं दैनंदिन काम कुठलंही थांब. आता सुद्धा आम्ही मंत्री सगळे मंत्रालयात आहोत. आपापल्या विभागाचं आम्ही काम करतोय. त्यामुळं आपल्या काळात किती बैठका झाल्या आणि आपल्या काळात कशा पद्धतीनं गती होती का प्रशासनाला हे स्वतःहून बघा म्हणावं जरा. टीका करायची म्हणून केवळ आमच्यावरती टीका करू नका. हे सरकार किती गतीनं काम करते, किती लोकहिताचे निर्णय घेते, जनकल्याणाचे निर्णय घेते, हे सगळे लोकांपर्यंत गेलेत. लोकांना हे मान्य आहे, माहिती आहे. आणि मग आता केवळ विरोधी पक्षात आपण आहोत, मंत्रिमंडळाची बैठकच घेतली नाही. दर आठवड्याला एक मंत्रिमंडळाची बैठक होते आहे. 3-3 तास मंत्रिमंडळाची बैठक चालते. ऑन व्हीसीवर नाही चालत. समोरासमोर सगळे मंत्रिमंडळ अख्खं उपस्थित असतं कॅबिनेट हॉलमध्ये, मंत्रालयामध्ये. त्यामुळं केवळ टीका करायची म्हणून त्यांनी टीका करू नये. माननीय सुधीर भाऊ म्हटले तसं काही समजा त्यांना पॉझिटिव्ह सजेशन द्यायचे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत.
पण हे सरकार गतीनं काम करते, कुठलंही काम थांबलेलं नाही, उलट मागच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगानं आम्ही काम करतो. बरोबर आहे. म्हणजे थेटपणे जे आरोप करण्यात येत आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं आपलं म्हणणं आहे. अतिशय वेगानं सध्याचं सरकार काम करत असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी दौऱ्यावरती जाणार आहेत. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतील. साईबाबांचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा मुंबईला परतणार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. साई दर्शनाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा शिर्डीमध्ये दुसरा कुठलाही दौरा नाहीये. दरम्यान आज रद्द केलेल्या या सर्व बैठका पुढे घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते साई दर्शनाला हजेरी लावणार आहे. आज सहपरिवार ते शिर्डीमध्ये येणार आहेत. साधारण दुपारी 1 वाजता ते मुंबईवरनं हेलिकॉप्टरने शिर्डीमध्ये पोहोचणार आहेत. शिर्डीच्या साई संस्थांच्या हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते या ठिकाणी साई मंदिरामध्ये पोहोचणार आहेत. या 4 नंबर गेटमधून त्यांचा प्रवेश होणार आहे आणि सपत्नीक ते साईबाबांचं दर्शन घेतील. साईबाबांची पाद्यपूजा केल्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं एक मोठा उत्साह इथे बघायला मिळतोय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते देखील त्यांना भेटण्यासाठी त्यांना बघण्यासाठी उत्सुक आहेत. पोलिसांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि 1 वाजता मुख्यमंत्री शिर्डीमध्ये दाखल होतील. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. बारसू रिफायनरी संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि या बैठकीला हजर असलेल्या उद्धव पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीमध्ये स्वागत करू, पण आपण दिलेल्या 5 प्रमुख मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि दुर्दैवानं या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरावं लागेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राजापूर तालुक्यामध्ये बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेचा मुद्दा पुढे आला आणि त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्या संबंधीच्या बैठकीचं आयोजन केलं. त्या बैठकीला स्वतः आम्ही लोक हजर होतो आणि त्या ठिकाणी राजापूर तालुक्यातले स्थानिक लोकांची जी भूमिका होती ती भूमिका त्या बैठकीमध्ये मी मांडली. प्रामुख्याने प्रकल्प येणार असेल तर स्थानिक जनतेच्या वतीने त्या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळावा हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. शासकीय दंत रुग्णालयामध्ये उपस्थिती लावलेली आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांकडून या दंत रुग्णालयाची संपूर्ण माहिती घेत असल्याचंही आपण यावेळेला पाहू शकतोय थेट नागपुरातून. आणि या क्षणाची आणखी एक मोठी बातमी. महाराष्ट्र आणि देशभरामध्ये वाढत्या गोवर रोगासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता आरोग्य मंत्रालयामध्ये या संदर्भातली बैठक बोलावण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अनेक ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सध्या गोवरनं राज्यासह देशाची चिंता वाढवल्याचं पाहायला मिळतंय. दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही बैठक दुपारी 1 वाजता पार पडेल. भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आरोग्य मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे. तर संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमधील असलेले जे आरोग्यविषयक अधिकारी आहेत त्यांची देखील उपस्थिती या बैठकीला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात गोवरची सध्याची असलेली परिस्थिती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. तर दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन. बातमी आहे दिशा सालियन प्रकरणासंदर्भातले. दिशा सालियनच्या मृत्यूसंदर्भातील एक मोठी अपडेट आता हाती लागलेली आहे. दिशाची हत्या करण्यात आल्याचा अनेकदा आरोप करण्यात आलेला होता, पण आता दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलंय. दिशा सालियनचा मृत्यू नशेत छतावरून पडून झाल्याचा निष्कर्ष सीबीआयनं काढलेला आहे. मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झालाय असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये कोणताही पॉलिटिकल अँगल नाहीये. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढलेला आहे. राणे पिता पुत्रांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोपही केलेला होता. ज्याने ज्याने आरोप केले आहेत
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महिला नेत्या त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी. ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, मग आता माफी मागा. हे CBI म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशाकरता उडवत होता आणि कशाकरता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता. दिशा सालेन असेल, सुशांत सिंग असेल, यामध्ये निश्चितपणे आमचे नेते अन्य सर्व शिवसेनेचे मंडळी यांच्यावरती बोट टाकण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता चौकशीच्या अंती काय स्पष्ट झालं, याच्यामध्ये कोणाही नेत्याचा त्याच्यामध्ये तो अपघाती मृत्यू झालेला आहे. तर उगाच असे आरोप करायचे, बदनाम करायचे आणि अशा तऱ्हेची बदनामी भविष्यामध्ये करू नये आणि अशा तऱ्हेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही, माझं ठाम मत आहे. तर श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये आता मोठा खुलासा झालेला आहे. श्रद्धानं तिच्या हत्येची भीती 2 वर्षांआधीच वर्तवलेली होती. आफताब माझी हत्या करू शकतो अशी तक्रार श्रद्धानं पोलिसात केलेली होती आणि श्रद्धाच्या तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतकडे लागलेली आहे. यामध्ये 23 नोव्हेंबर 2020ला पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि पोलिसात या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आलेली होती. आणि आता बातमी आहे रिसॉर्ट संदर्भातली. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावरील गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टवरून पुन्हा 3रा गुन्हा दाखल झालेला आहे. माजी मंत्री अनिल परब पाठोपाठ आता सदानंद कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आहे. अनिल परबच्या विरोधात आणखीन एक FIR. दापोली पोलीस स्टेशनने जिल्हाधिकारी रत्नागिरी सर्कल ऑफिसरची सदानंद कदम यांनी साई रिसोर्ट अनधिकृत बांधकाम सरकारी जमीन बळकावणे FIR दाखल केली. आता त्यात अनिल परबला 6 आरोपी करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा अनिल परबला जामिनासाठी धावपळ करावी लागणार. बेंगळुरू मुंबई महामार्गावरती मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरती दरी पूल ते नवले पूल या 5 किलोमीटर अंतरामध्ये 2 दिवसात 3 अपघात झालेले आहेत. या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी नागपूर दौऱ्यावरती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. या संदर्भात त्यांच्या रिहॅबिलिटेशनची ही व्यवस्था केली आहे. अतिशय चांगलं सेंटर इथे तयार झालेलं आहे. पूर्णपणे सगळ्या प्रकारचं रिप्लेसमेंट होतं आहे आणि रिकन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी होतं आहे. अनेक पेशंट्सला मी भेटलो तर ते अत्यंत खुश आहेत आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागातनं पेशंट्स या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे हा एक अतिशय चांगली फॅसिलिटी आणि पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की 15-20 लाख रुपये 40 लाख रुपये याला लागतात. पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट अशा प्रकारचं हे रिहॅबिलिटेशन या ठिकाणी नागपूर डेंटल कॉलेजच्या माध्यमातून होतं आहे. यासोबत एक 3D प्रिंटिंग देखील पहिल्यांदा या ठिकाणी नागपूर डेंटल कॉलेजनी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये कम्प्लिटली डिजिटली एखाद्या व्यक्तीचं डेंचर तयार करायचं असेल तर ते डिजिटली तयार होईल, 3D प्रिंट होईल. त्यामुळे अगदी प्रिसिशननी त्या ठिकाणी हे सगळं काम झाल्यामुळे त्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि अतिशय परफेक्ट अशा प्रकारचे त्याचे सगळे इम्प्लांट्स देखील तयार होऊ शकतील किंवा त्याला ज्या आवश्यकता आहेत त्या होऊ शकतील. अतिशय चांगली व्यवस्था. देशामध्ये पहिलं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची 3D प्रिंटिंगची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला कार्यक्रम आणि मी विशेषतः नागपूर डेंटल कॉलेजचं याकरताही अभिनंदन करेन की आज देशामध्ये रँकिंगमध्ये जवळजवळ एक डेंटल कॉलेज हे पहिल्या क्रमांकावर शासकीय कॉलेजेसमध्ये चाललेलं आहे आणि लवकरच सगळ्या कॉलेजेसमध्ये देखील याचा पहिला रँक येईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. काही गावं जे आहे ते कर्नाटकमध्ये जाण्यावर 40 गावांनी ठराव केला. कर्नाटकात 2000 त्यांनी ठराव केला होता. कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही. आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ज्यावेळेस मी मुख्यमंत्री कर्नाटकशी निगोशिएट करून पाणी पाहिजे होतं तिथे त्यांना देऊ, आम्हाला जिथे पाहिजे त्यांनी असा आपण निर्णय केला होता. नंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांना घेण्याचा निर्णय आपले तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला होता. तशी योजना मान्यता देणार आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावरती आहे. विविध आपल्याला कल्पना विषयांवरती असेल त्यावेळेला प्रतिक्रिया देत आहेत. योजनांना केंद्र सरकारने पैसा दिला यशाची अडचण नाहीये. त्यामुळे आता कोणीही अशी मागणी केलेली नाही. 2012ची मागणी आहे. जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणातच आपल्याला कल्पना आहे, या सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वातले आपले जे लोक आहेत त्यांना आपण ठरवलं, त्यांच्याकडे सुरू करायचे आपण ठरवले, ते चालू होत्याच योजना करायच्या ठरवल्या. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे पण आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेरगाव, कारवार, निपाणी सहित जे आमचे गाव ते सगळे आम्ही मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. राज्यपालांची पण दोन्ही राज्यात एक बैठक कोल्हापूरला झाली होती. आपण एका देशात राहतो, नेतृत्व नाही आहे, हा एक लीगल, त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही राज्यांनी बैठक घेतली होती. अशा बैठका होत राहिल्या पाहिजे. सुरक्षा जीवाला धोका झाला तर सरकार संजय राऊत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावरती असताना विविध विषयांवरती बोलत होते. माध्यमांनी ज्यावेळेला त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत ते म्हणजे जतमधील ठराव खूप जुना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बसवराज बोम्मई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरती आणि केलेल्या दाव्यावरती त्यांनी यावेळेला दिलेलं उत्तर आपण पाहिलं. ब्रेकनंतर आपण पाहतोय मुद्दा महाराष्ट्राचा आणि यावेळेला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत. थेट पाहूया. शेतकऱ्यांना स्वतःच्या पीक विम्याच्या पैशाकरता कोर्टामध्ये जाण्याची वेळ सरकारने येऊन देऊ नये. सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि वेळ पडली तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगितला पाहिजे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी आमच्या स्पष्ट त्या ठिकाणी मागणी आहे. तसंच एकंदरीतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर त्या ठिकाणी कमी होतच नाहीयेत आणि त्या वाढतायतच. वास्तविक मला काही दिवसापूर्वी तुपकर साहेबांचा फोन आलेला होता की म्हणले दादा मी म्हणजे शेतकरी संघटनेचे की आम्ही काही महत्त्वाचे विषय घेऊन त्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सोयाबीनला काही प्रति क्विंटल 8,700 रुपये भाव द्यावा, कापसाला 12,300 रुपये भाव द्यावा, सोयाबीन, कापूस तसेच सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत. GST त्याच्यावरचा रद्द करावा, कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, ह्याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या आम्ही पण वेळोवेळी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांची एवढीच इच्छा आहे की बाबा ह्या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा आणि बैठक आयोजित त्या ठिकाणी करावी. ही मागणी त्यांची आहे. त्या संदर्भात मी आजच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या असंख्य मागण्या मान्य करण्याच्यासाठी बैठकीचे आयोजन करून आपण तातडीनं निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीनं पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठी नाराजी आहे आणि जसं हे शेतकऱ्यांच्या करता आंदोलन करतात आणि ते जलसमाधी पण काहीतरी करायची अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं. आम्ही समुद्रात जलसमाधी करणार इथपर्यंतची वेळ शेतकऱ्यांच्यावर येऊन देता कामा नये. आम्ही पण सरकारमध्ये असताना अनेकदा बघायचो अशा प्रकारच्या आंदोलनाच्या बद्दलची भूमिका कुणी मांडली तर त्यांना जर चर्चेला बोलवलं आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा केली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. तशा पद्धतीनं मार्ग चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये सरकारमध्ये ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने त्याकरता वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तीच गोष्ट राजू शेट्टींच्या बाबतीत त्यांनी पण शेतकऱ्यांच्या बद्दलचं आंदोलन मध्ये 2 दिवस मला वाटतं केलं ऊसाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आवाहन केलं की ह्याच्यात जर सरकारने लक्ष घातलं नाही तर मला आता टोकाची भूमिका घ्यावी लागेल. माझं म्हणणं की कुणीही नेते शेतकरी संघटनेचे असू किंवा शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे कुठले पक्ष असू
यांनी कुणी शेतकऱ्यांच्या बद्दलच्या ज्यावेळेस मागण्या येतात त्यावेळेस अतिशय समंजस भूमिका ही राज्य सरकारने घेतली पाहिजे, हे माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. तसंच आता रब्बीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे, कारण ऑक्टोबर एंडपर्यंत पाऊस पडला, त्याच्यामुळे इतक्या पिकाला पाण्याची गरज नव्हती. आता उन्हाची तीव्रता वाढली, थंडी पण वाढलेली आहे, पण उन्हाची तीव्रता पण वाढलेली आहे. आणि उन्हाची तीव्रता वाढलेली असल्यामुळं म्हणजे एकीकडे रात्री थंडी आणि दिवसा उन्हाची तीव्रता, त्यामुळं पिकाला पाणी लागतंय आणि त्याच वेळेस विजेचे कनेक्शन तोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू झाला. मधीत ऊर्जा खातं ज्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांच्याकडे, त्यांनी सांगितलं आम्ही आदेश दिलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागामध्ये अधिकारी वर्ग करताना दिसत नाही. त्याच्याऐवजी जर आदेश काढले तर मग त्या भागातला लोकप्रतिनिधी, त्या भागातला शेतकरी, त्या भागातल्या ज्याला कुणाला अडचण येते ती व्यक्ती ते आदेश दाखवेल त्या चीफ इंजिनियरला, त्या अधीक्षक अभियंत्याला किंवा त्या कार्यकारी अभियंत्याला, आणि त्याला सांगेल की बाबा हे अशा प्रकारचे आदेश आहेत, आमचं पीक येऊ दे, पीक आल्यानंतर आम्ही पैसे त्या ठिकाणी द्यायला तयारच आहे. त्याबद्दल सरकारने भूमिका घेतली पाहिजे, कारण ह्याच्यातनं खूप शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी अक्षरशः वैतागून गेलेला आहे की पाणी त्याच्या पाऊस चांगला झालेला असल्यामुळं नदीला पाणी आहे, विहिरीमध्ये पाणी आहे किंवा कॅनॉलला पाणी आहे किंवा धरणात पाणी आहे, पण शेतीला पाणी देता येत नाही. अशा प्रकारची ती अवस्था आहे. आणि निर्णय जरी जाहीर झालेला असला तर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि अधिकारी वर्ग मात्र यामध्ये आडमुठेपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतोय. याची पण नोंद सरकारने या निमित्तानं घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. तसंच एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता थंडी वाढलेली आहे. आपण बघतो मीडियामध्ये काही बातम्या येतात, काही जण नातेवाईकांच्याकडं किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्याकडे राहायला जातात आणि त्यांना व्यवस्थितपणे तिथं थंडीच्या करता त्रास होऊ नये म्हणून जी काही मदत व्हायला पाहिजे ती दुर्दैवाने होत नाही. आणि थंडीच्या कडाक्यामध्ये देखील काही जणांचा मृत्यू झालेल्या बातम्या आल्या. त्याबद्दल राज्य सरकारने राज्यातल्या शेतकरी वर्गाला कृषी विभागाच्या माध्यमातनं की थंडीचा असा जोर राहणार आहे, इतक्या काळाकरता राहणार आहे, त्याकरता कुठली पिकं, भाजीपाल्याची काय काळजी घ्यायची पाहिजे, फळांची काय काळजी घेतली पाहिजे आणि इतर पिकांची काय काळजी घेतली पाहिजे, फळबागांची आणि इतर पिकांची, हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. काही माझ्या शेतकऱ्यांना ते लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल काय काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं. उदाहरणार्थ केळीची बाग असेल तर केळीच्या बागेचा जो मोठा घड असतो केळीचा, त्याला प्लास्टिकची पिशवी बांधायची आणि ती त्या थंडीपासून त्याला एक संरक्षण कसं मिळेल ते त्या ठिकाणी बघायचं. असे काही गोष्टी असतात आणि त्या सायंटिफिक सिद्ध झालेल्या आहेत आणि त्या कृषी खात्याने सांगितल्या तर त्या भागातल्या शेतकऱ्याला कृषीचा अधिकारी गेल्यानंतर त्याला ते पटतं आणि तो पटवून देऊ शकतो. असे उदाहरणाखातर मी एक उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं तिथं सांगण्याची नितांत गरज आहे आणि तरच शेतकऱ्याला त्याच्या पिकाचं काय संरक्षण, एक तर त्यांनी स्वतःचंही संरक्षण केलं पाहिजे, थंडीची लाट असल्यामुळे स्वतःच्या परिवाराचंही संरक्षण केलं पाहिजे, त्याकरता पण काळजी घेतली पाहिजे. परंतु त्याचबरोबर त्याचं उपजीविकेचं साधन ज्या पिकांवर रब्बीच्या अवलंबून आहे किंवा बारमाहीवर अवलंबून आहे त्याच्याही संदर्भामध्ये कृषी विभागाने आणि सरकारने ताबडतोब पत्रक काढलं पाहिजे, तशा प्रकारचे आदेश दिले पाहिजे, असं माझी स्पष्ट त्या निमित्तानं मागणी आहे. तसंच मला पहिल्यांदाच एक बघायला मिळालं, ठीक आहे सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय, परंतु शेजारच्या राज्यामध्ये निवडणुका आहे म्हणून आपल्या राज्यातल्या ठराविक जिल्ह्यामध्ये सुट्टी. आता दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, परंतु मला नाही कधी आठवत
की आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असताना त्यावेळेस शेजारच्या, आता तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्य प्रदेशची निवडणूक झाली, ते आपल्या बॉर्डरवरचं स्टेट आहे, त्याच्यामध्ये अशा मध्ये गोव्याची निवडणूक झाली, त्याच्या आधी कर्नाटकची निवडणूक झाली, म्हणून काही तिथल्या लोकांना अशा सुट्ट्या दिलेल्या देशाची पार्लमेंटची निवडणूक असताना देशातल्या सगळ्या लोकांना सुट्टी देणं हे वेगवेगळे मी समजू शकतो, परंतु अशा प्रकारचे आदेश हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी काढलेले पाहायला मिळतात. वास्तविक पगारी सुट्टी देऊन टाकली, अशा प्रकारचं नवीन पायंडे पाडणं हे चुकीचं आहे. एक तर मुळात पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, 365 दिवसात जवळपास सगळ्या प्रकारच्या पगारी, आजारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुट्ट्या असतात त्या जवळपास 250 पेक्षा जास्त सुट्ट्या आहेत आजच्या घडीला. 52 तर आपले आठवडे, 52 आणि 52 शनिवार रविवार झाले 104, म्हणजे 104 सुट्ट्या तर तिथंच गेल्या, त्या पगारीच आहेत. आणि मी बाकीच्या जे सांगतोय आजारी किंवा इतर पगारी वगैरे वगैरे, आणि सणाच्या नंतर महापुरुषांच्या जयंतीच्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, ते आदराचं स्थान आहे, त्याच्यामुळं तिथं जे काही द्यायचं ते द्यावं, नाही तर त्याच्यावर बघा अजित पवार आज महापुरुषांवर घसरले असं काही नाहीये. पण एक गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. राज्याचा गाडा हाकताना तिथं काम करणारा अधिकारी कर्मचारी हा जर 6 महिने पगारी सुट्ट्या घेत असेल आणि 6च महिने एकंदरीत काम करत असेल तर हा जनतेचा टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे. मी पण अर्थमंत्री असताना ह्याबद्दल ज्यावेळेस माझ्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस मी चर्चा केलेली होती की ह्याच्यात काहीतरी आपल्याला थोडासा बदल करण्याची गरज आहे. परंतु बदल करत असताना विश्वासामध्ये घेऊन संघटना असतात, कामगार नेते असतात, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. परंतु त्याच वेळेस जनतेला पण कळलं पाहिजे की यांना 365 दिवसात किती दिवस सुट्ट्या मिळतात, असं माझं स्वतःचं अर्थमंत्री या नात्याने त्यावेळेस मत झालेलं होतं आणि मी त्याच्यात लक्ष घातलं. तर विरोधी पक्षनेते अजित पवार या क्षणाला बोलत होते आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण यावेळेला पाहत होतो. तर मुद्दा महाराष्ट्राचा मतवेळ झालेली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी मात्र पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.